नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत आपल्या एका बहुभाषिणी मैत्रिणीला, जिला 22 भाषा येतात. अमृता लँग्स नावानं ती आपल्याला परिचित आहे. तिच्या यूट्यूब चॅनल, तिचे इंस्टाग्राम अकाउंट्स याच्यावरून ती आपल्याला सतत भेटत असते. ती विविधांगी काम करते. ती वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला भेटत असते. तिचा संवाद आपल्याशी चालू असतो. पण आज आपण तिच्याशी फक्त भाषा कशी शिकावी, भाषा शिकण्याची प्रोसेस काय असते आणि भाषा शिकण्याचे फायदे काय असतात, भाषा शिकण्यामुळे आपल्या करिअरला कसा फायदा होतो याविषयी बोलणार आहोत. नमस्कार अमृता. नमस्कार. आपण सुरुवात करूया तुझ्याशी तुझ्या लँग्वेज लर्निंगच्या प्रोसेसबद्दल. कारण एवढ्या भाषा शिकणं, तुला 22 भाषा येतात आणि एवढ्या भाषा शिकणं आणि त्या भाषा अंमलात आणणं, कारण आपल्या जगण्याच्या एकूण प्रक्रियेमध्ये त्या भाषांचा वापर करणं हे तू खूप लीलया करतेस. सगळ्यात महत्त्वाचं मला जाणून घ्यायला आवडेल की तू भाषा शिकण्याचा मुळात तुझा उद्देश काय होता आणि तुला ह्या करिअरबद्दल माहिती होती का? कारण सुरुवातीपासूनच आपल्याला आपण एक शिक्षण घेत असतो आणि त्या शिक्षणाचा हेतू हा असतो की आपल्याला हे करिअर करायचंय. तर आपण तिथून सुरुवात करूया. कसं आहे ना की म्हणजे मला हा करिअर पाथ माहिती होता का, तर अगदी खरं सांगायचं तर एवढं करिअर त्यामधनं तयार होऊ शकतं ह्याची कल्पना नव्हती. एवढं माहिती होतं की ओके, भाषा शिकवल्यावर तुम्ही भाषांतरकार म्हणून किंवा दुभाषी म्हणून किंवा शिक्षक म्हणून काम करू शकता, अशी कल्पना होती. पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्किल्स जर डेव्हलप केलेत तर किती विविधांगी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे काम करण्याची तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते. सो यामध्ये जर्नीमध्ये, पर्सनल जर्नीमध्ये मी म्हणेन की इट वॉज ट्रूली पॅशन क्रिएटेड कन्व्हर्टेड टू प्रोफेशन. कारण भाषा शिकायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा शाळेमध्ये फ्रेंच होती 8वी 9वी 10वी मध्ये, आणि पण त्या फ्रेंच शिकण्यामध्ये आणि खरी भाषा शिकणं काय असतं म्हणजे तेव्हा फक्तच की म्हणजे जसं मी SSC बोर्डातनं 10वी झाले, त्यामुळे SSC बोर्डामध्ये लहानपणी पहिलीपासून जसं इंग्लिश माध्यमात होते, मीडियम मध्ये होते, तर इंग्लिश होती, मग मराठी होती, हिंदी होती 5वी पासून आणि 8वी मध्ये फ्रेंच. सो अशा 4 भाषा आमच्या शाळेमध्ये शिकल्या न कळत अवगत होत गेल्या. आणि भाषेची आवड होती हे खरं कधी कळलं तर 10वीच्या सुट्टीमध्ये जेव्हा मी मॅक्स म्युलर भवनची पायरी चढली आणि तिकडे मग त्या भाषेच्या प्रेमात पडले म्हणा, किंवा त्या इमारतीच्या किंवा तिकडच्या प्रोफेसर्सच्या. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि मग ह्यामध्ये पुढे जाऊन हळूहळू नुसतीच भाषा म्हणजे ग्रामर शिकणं, व्याकरण शिकणं का, तर नाही, पण व्याकरण व्होकॅब्युलरीच्या पलीकडे जाऊन तिकडचं इतिहास जाणून घेणं, तिकडची संस्कृती जाणून घेणं, आणि ह्या गोष्टींनी आपण जी एक एम्पॅथी म्हणतो किंवा त्या दुसऱ्या कल्चरच्या रिलेटेड जो एक रिस्पेक्ट आहे, तो आदर जो आहे इतर संस्कृतींविषयीचा, तर हे सगळं त्यामधनं शिकले आणि अर्थात मग अनुभवले, आणि अनुभवल्यामुळे मग कळत गेलं की ओके, जर हे या इथे असं आहे तर दुसरीकडेही तसंच आहे, आणि फार काही वेगळं नाहीये, हे कुठेतरी सगळं गुंफलेलं आहे एकत्रच. मी इंग्लिशची प्रोफेसर आहे आणि गेली 28 वर्ष या क्षेत्रात आहे. आम्ही एक थिअरी शिकवतो, नोम चोम्स्की नावाचा लिंग्विस्ट आहे त्याची, की जनरेटिव्ह ग्रामर आणि युनिव्हर्सल ग्रामर. मला असं वाटते ती थिअरी तुझ्या लर्निंग प्रोसेसच्या मध्ये जास्त उपयोगात आली असेल, तर त्याचे काही उदाहरणं देशील किंवा त्याच्या संदर्भात काही बोल जरा. सो पहिलं तर हे सांगते की
आय एम अ बिग चॉम्स्की फॅन. म्हणजे येस. नोम चॉम्स्कीची पुस्तकं वाचणं हे म्हणजे अर्थातच माझ्या प्रोफेशनशी निगडीत आहेच, पण त्या बरोबर. व्यतिरिक्त छंद म्हणून, आवड म्हणून, बरोबर. टाइमपास म्हणून, हॉबी म्हणून, सगळी काही कारणं म्हणून मी चॉम्स्की वाचू शकते. कमिंग बॅक टू चॉम्स्की ची जनरेटिव्ह ग्रामर थिअरी वगैरे, ओके. आणि त्याच्याशी निगडीत समजा उदाहरणं देऊन करायचं असेल तर बेसिकली पॅटर्न हंटिंग जे आहे ना, की बर. पॅटर्न्स तुम्ही स्ट्रक्चर पॅटर्न, सेंटेन्स बरोबर. स्ट्रक्चर्स, आणि येस. ही पॅटर्न तुम्ही जर समजत गेलात किंवा ओळखत गेलात तर तुम्हाला कसं सोपं जाऊ शकतं. बरोबर. हे मी खरं सांगायचं ना, तर मी जेव्हा शिकायला सुरुवात केली ना, तेव्हा मला हा, चॉम्स्की वगैरे काही माहित नव्हतं. माहित तेव्हा नव्हतं. मला हो, हे बरोबर माहित आहे. नव्हतं की मी पॅटर्न्स ओळखले तर मला शिकायला सोपं जाईल, हे माहित नव्हतं. तेव्हा बरोबर. फक्त काय झालं, साम्य शोधत होते. आणि मग मला कळलं की अरे चा, हे जे मी साम्य शोधत होते ना, हेच ते पॅटर्न हंटिंग आहे. की पॅटर्न हंटिंग. उदाहरणार्थ स्पॅनिश आणि फ्रेंच म्हणजे लॅटिन बेस्ड ज्या भाषा आहेत, इटालियन ओके. वगैरे, या सगळ्या सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या ओके. धर्तीवर आहेत. व्हेरॅज आपली आता अगदी आपण हिंदी मराठी घेतली किंवा जपानी भाषा इंडियन. घेतली हो. तर ही सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब वर्ब. ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरची आहे. वर्ब एंडला येतं. बरोबर. तो वर्ब एंड. हे जे एक पॅटर्न हंटिंग आहे, हे मी इनिशियल स्टेजेस वरती कळत नकळत केलं. साम्य शोधण्याच्या मी फक्त साम्य शोधत होते एवढंच बर. म्हणेन त्या गोष्टीला. आणि नंतर जेव्हा चॉम्स्की वाचलं तेव्हा मग कळलं, अरे चा, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय डिड. सो ही इज येस. सो राईट, आणि इफ एव्हरीवन युजेस दिस. तो आता जेव्हा 2 वर्षापूर्वी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली की जिथे मी बर. टीचर्ससाठी एक कोर्स डिझाईन केला, ओके. जिकडे कोणतीही भाषा शिकवायची असेल, तुमच्यातलं माध्यम कोणतंही असेल, पण बरोबर. ती भाषा शिकवायची कशी, हो. युझिंग मेटाकॉग्नेटिव्ह स्किल्स. सो कोर्स बरोबर. जेव्हा डिझाईन केला ना, तेव्हा मग चॉम्स्कीच्या थिअरीज म्हणा, स्टीफन क्रेशनच्या थिअरीज म्हणा, बरोबर. तर हे सगळं काही किती इनसिंक आहे. आणि हे जर आपण कळत न कळत ऑलरेडी वापरत असतो, वापरत असतो. आणि अगदी खरं. कळून जेव्हा आणतो तेव्हा त्याचा फायदा अधिकच म्हणजे इट्स अमेझिंग. मग तुला असं वाटतं का की भाषा ही नैसर्गिक पेक्षा अक्वायर्ड जास्त आहे? भाषा शिकत असताना तो जो एक भीती असते ना की आपल्याला जमेल की नाही, तर ते अक्वायर्ड आहे की नॅचरल आहे, हे तुला काय वाटतंय? भीती आहे ना, ती अक्वायर्ड मधली आहे. ओके. कारण आपण जसं म्हणतो ना की लहान मुलांसारखं शिका. का? कारण एक्झॅक्टली. लहान बरोबर. मुलांना ना हा. भीती आहे. लहान मुलं आर लाईक स्पंज बॉब्स, यू कॅन, बरोबर. दे कीप ऍब्झॉर्बिंग, दे कीप ऑब्झर्विंग अँड देन अगदी खरं. ऍब्झॉर्बिंग दॅट. बरोबर. आणि एक्झॅक्टली व्हॉट स्टीफन क्रेशन हॅज सेड की इनपुट हायपोथेसिस जो आहे की त्याच्यामध्ये तो तेच म्हणाला की जो कॉम्प्रिहेन्सिबल इनपुट आहे तुमच्या एक्झॅक्टली. कळण्यामध्ये, मग तो अक्वायर्ड लर्निंग. पण तिकडे मग तुम्हाला जर कुठेही म्हणजे असं झालं की खूप स्ट्रॉंग क्रिटिसिझम आहे किंवा सगळे खूप हसतायत आणि मग मला चुका करायला जी भीती निर्माण होते, तर मग कुठेतरी मग असं वाटतं मग भाषाच काय, काहीही कोणतीही गोष्ट शिकताना जर आपण चुकाच केल्या नाहीत तर आपण शिकणार कसे आहोत. शिकणारच नाही. आणि एक्झॅक्टली. भाषेत त्याचं जास्ती महत्व आहे, कारण we are using it, we are speaking it, we want to emote in it, we want to converse in it. आणि मग तेव्हा ते जर एन्व्हायरमेंट जे आहे ते तितकं पोषक वातावरण नाही मिळालं तर मग आपल्याला काही जण असं म्हणताना दिसतात ना की मी खूप प्रयत्न केला भाषा शिकण्याचा पण काही नाही शिकली आलं. नाही गेली. हा, सो हे मग तेव्हा घडतं. व्हेरॅज लहानपणी बघा ना, आपण बघतो की काही कुटुंब म्हणजे आता समजा मुंबईत जन्माला आलेले आहेत, पण काही कारणास्तव बदली झाली आई वडिलांची नोकरीची आणि मग ते समजा गुजरातला राहायला लागले, तर लहान मुलं आई वडिलांपेक्षा अधिक चटकन ती भाषा शिकायला लागतात आणि भाषा बोलायला लागतात. व्हेरॅज मोठी माणसं खूप प्रयत्न करतात आणि मग काही अडथळे पार करून दे आर एबल टू अचीव्ह दॅट सक्सेस. सो ह्याचं कारणच ते आहे. अँड दिस इज एक्झॅक्टली व्हॉट स्टीफन क्रेशन हॅज सेड राईट इन हिज इनपुट हायपोथेसिस की तुम्हाला
जो कॉम्प्रिहेन्सिबल इनपुट आहे, जो समजणारी आहे जी गोष्ट, आणि ती तुम्हाला त्या पोषक वातावरणात जर मिळाली तरच आहे. म्हणजे जेव्हा ते आपण म्हणतो मग इमर्सिव्ह लर्निंग वगैरे म्हणतो ना, हल्ली खूपच असे इमर्सिव्ह प्रोग्राम्स वगैरे म्हटले जातात. आणि रोट लर्निंग मधूनच ही भीती तयार होते खरं तर, भाषा शिकण्याची किंवा कुठल्याही इतर गोष्टींची. कारण त्यातला जो नॅचरल इनटेक आहे तो जर का घेत नाही गेलो आपण, तर ती मग भीती आपोआप तयार होते. बरोबर. मी जो मगाशी म्हटलं ना, एक प्रोग्राम डिझाईन केला होता, तर त्यामध्ये मी एक या दोघांच्याही थिअरीजचा वापर करून एक सिम्पल फंडा म्हटलेला की लँग्वेज लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ 3 M's. द फर्स्ट M इज यू माइंड. माइंड म्हणजे काय, की आपण आज डेटा मायनिंग म्हणतो की व्हॉट इज डेटा मायनिंग. डेटा मायनिंग म्हणजे तुम्ही सगळं अक्वायर करा, मग मिमिक करा, म्हणजे कॉपी करा. पहिलं गोळा करा, मग कॉपी करा, म्हणजे मिमिक माइंड करा, मग मिमिक करा, आणि त्याच्यानंतर मेमोराइज करा, तर तुम्हाला तो हेल्प होईल. सो रोट लर्निंग डिरेक्टली तुम्ही दिलं तर इट वोंट हेल्प. नाही. बट फॉर एक्झाम्पल, यू गो टू अ कॅफे, आणि आपण दोघी समजा एका इटलीच्या कॅफेमध्ये बसलेलो आहोत, आणि जर त्या पूर्ण त्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण ओके, ती एक कॉफी ऑर्डर केलेली आहे, एक पिझ्झा ऑर्डर केलेला आहे, आणि मग ते वास जे आहे तो एक जो एक सबंध अँबियन्स आहे, त्यामधनं पण जे शिकतो आहोत. बरोबर, ते माहोल तयार झाला. बरोबर. आणि हा माहोल आपण वर्गातही क्रिएट करू शकतो. हो, बरोबर. मला असं वाटतं की जी प्रोसेस आपण आपली मातृभाषा शिकायला वापरतो, तर ती प्रोसेस वापरली तर ही जी भीती आहे एक्वायर्ड करत असतानाची, ती आपोआप कमी होईल. बरोबर आहे. आता मला एक आठवलं म्हणून थोडंसं शेअर करते. माझी एक मैत्रीण आहे, तिनं जॅपनीज व्यक्तीशी लग्न केलेलं आहे खूप वर्षांपूर्वी. ती जवळजवळ 32-33 वर्षांपूर्वी. तर ती जेव्हा मला पहिल्यांदा भेटली तिच्या जपानमधल्या राहून आल्यानंतर, तेव्हा मी म्हटलं, जॅपनीज भाषेचं तू काय करणार? ती म्हणली, मला आता थोडं थोडं बोलता येतं आणि ऐकाय म्हणजे समजतं थोडं थोडं, पण म्हणलं लिहिण्याचं काय करणार? ती म्हणली, आता मी माझ्या मुली जेव्हा शाळेत जायला सुरुवात करतील तेव्हा म्हणली मी जास्त शिकेन. आणि ती लिटरली त्या मुलींबरोबर जेव्हा जेव्हा त्या शाळेतून त्यांचा होमवर्क असेल किंवा त्यांचं रेग्युलर लर्निंग जेव्हा सुरू झालं, तेव्हा ती जास्त भाषा शिकली. कारण ती म्हणाली की येस एक्झॅक्टली, त्या मुलींबरोबर जेव्हा ती कॉन्व्हर्स करायला लागली, जशी आता तू म्हणालीस की ती भीती तयार होते, तर ती भीती त्या मुलींबरोबर शिकत असताना तिची जी कम्युनिकेशन जी प्रोसेस होती त्यात ती निघून गेली आणि त्यात ती भाषा शिकायला लागली. आणि ती आता 35 वर्ष तिकडे 33 या. त्यामुळे म्हणून मला हा मुद्दा खरं तर तुझा आवडला की ते इमर्सिव्ह लर्निंगची फार गरज आहे आता. कारण आम्ही जेव्हा मुलांना सांगतो की इंग्लिश शिका, मराठी शिका, हिंदी शिका, कारण ह्या भाषा जरी मातृभाषा असतील, हिंदी, मराठी किंवा आणि कुठली इंडियन भाषा, तरी सुद्धा ते शिकत असताना सुद्धा ही प्रोसेस ही वापरलीच पाहिजे, नाही का, इमर्सिव्ह लर्निंगची. अगदी 100% तुम्ही बरोबर म्हणालात. आणि खरं तर कसं आहे ना, इंग्लिश शिकताना म्हणजे एस्पेशली आपले अगदी मराठी भाषिक बघितलेले आहे, त्यांच्यामधला हा जो एक प्रॉब्लेम आहे की इंग्लिश येत असतं, ग्रामर येत असतं, व्होकॅब्युलरी पण असते, पण बोलण्याची जी भीती आहे, हे अक्वायर्ड लर्निंग मध्ये हा जो एक मोठा अडथळा आहे, हा एकच अडथळा आहे. म्हणून आपल्याला आपण म्हणतो नाही का, मला येतं, मला समजतं, मला कळतं, मला ग्रामरही येतं, मला व्होकॅब्युलरीचंही काही कमी पडते असंही नाहीये, पण ना जीभ नाही रेटली जात. व्हॉट इज जीभ नाही रेटली जात? जीभ नाही रेटली जात म्हणजेच काय आहे की तुम्हाला भीती आहे. भीती आहे म्हणजे काय की तो अक्वायर्ड लर्निंग मध्ये ते पोषक वातावरण, ते जे इमर्सिव्ह एन्व्हायरमेंट आहे, ते परफेक्टली क्रिएटेड नाही. मग ह्यामध्ये ऍज अ टीचर आपण काय करू शकतो की यू मेक द एन्व्हायरमेंट फन ऍज इन काय की चुका आपणही करायच्या, चुका दुसऱ्याने मुलांनीही केल्या, आणि चुका बिकम्स लाईक आय ऑलवेज कॉल मिस्टेक्स एज माइलस्टोन्स, बिकॉज तिकडनं आपण शिकत जातो रादर दॅन ट्रीटिंग मिस्टेक्स एज फेलियर्स. So those are not your failures. You learn from your every mistake. So
ते तुमच्या आयुष्यातले असे एक टप्पे आहेत की ज्या पायरीवरनं तुम्ही पुढची एक पायरी गाठू शकता खरं तर. पण आणि त्याने तुमची भीती पण चेपली जाऊ शकते. सो असं काहीच जर वातावरण क्रिएट झालं तर आय फील वी कॅन अचीव अ लॉट. आणि मला असं वाटतं आपण दोघी पण त्या क्षेत्रातले आहोत. विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःला ते वातावरण क्रिएट करायची थोडी मदत करावी स्वतःसाठी. म्हणजे काही सिनेमा बघून किंवा काही वेळेला एकमेकांच्या बरोबर बोलून, मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, की ते आपोआप लर्निंग सुरू होईल त्याचं. मी एक ऑब्झर्व केलंय आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही स्पोकन इंग्लिश क्लासला जाऊ किंवा एखाद्या भाषेच्या, कुठल्याही भाषेच्या क्लासमध्ये जातो. तर तिथली मेथड ही, सुरुवातीची मेथड ही नेहमी ग्रामरपासून सुरू होते. ते पहिल्यांदा ग्रामर शिकवतात आणि खरं तर पर्सनली आय एम अगेन्स्ट इट. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? या तुझा अनुभव काय आहे त्यातला? या पण मग त्यात तुझा अनुभव काय? मी म्हणेन की मग तो बॅलन्स असा पाहिजे की आपण बोलायलाही सुरू करतोय, आपण गमती जमती करतोय, आपण त्यात गाणी गातोय. हे करता करता थोडा थोडा ग्रामरचा डोस. बरोबर. सो असं मग ते एक थोडं त्याची सांगड घातली की मग ते आपलं बॅलन्स्ड लर्निंग होऊ शकतं. म्हणजे यू स्टार्ट द क्लास विथ काहीतरी गप्पा गोष्टी, छोटीशी गोष्ट सांगितली वगैरे, आणि मग त्या गोष्टीमध्ये कुठले नवीन सेंटेन्स स्ट्रक्चर झाले किंवा त्यामध्ये कुठलं ग्रामर पॅटर्न होतं ते घेतलं, आणि यू एंड द क्लास विथ अ सॉन्ग ऑर अ जोक विच मेक्स द क्लास, म्हणजे प्लेफुल ह्युमर जे म्हणतो आपण, दॅट इज काइंड ऑफ हेल्पफुल इन दिस. मला असं वाटतं की ही जी मेथड आहे म्हणजे ग्रामर आणि कॉम्प्रेहेन्शन ही कंबाईन केली तर ती जास्त फायद्याची होईल. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तू 22 भाषा शिकलीस, त्याच्यामध्ये तुझा स्वतःची मातृभाषा तर होतीच. तर मातृभाषा शिकणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. कारण तुमची मूळ भाषा तुम्हाला आलीच पाहिजे, त्याचे टेक्निक्स पण जमले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, मातृभाषेमध्ये सुद्धा खूप संधी असू शकते. 100%. या, तो व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? म्हणजे फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक मराठी ॲज मातृभाषा, आणि आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपण तिथूनच सुरुवात करूया. कारण भाषेच्या संधी जर का आपण शोधत असू तर मुळात मातृभाषा ही खूप चांगली आली पाहिजे किंवा त्या प्रदेशाची भाषा आली पाहिजे. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? त्या प्रदेशाची भाषा येणं हे अगदी गरजेचं आहे, कारण ही एक बेसिक लाईफ स्किल आहे. म्हणजे तुम्हाला अगदी दररोजच्या लागणाऱ्या गोष्टी पासून दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारी ती भाषा असणार आहे तुमची. सो डेफिनेट. आणि मग त्यामध्ये पुढे जाऊन संधी शोधणं जे आहे ना, म्हणजे मी तुम्हाला एक सांगते, आता सिन्स माझं प्रोफेशन जे आहे किंवा माझी प्रोफाईल जी आहे ती फॉरेन लँग्वेजेसशी निगडीत आहे, त्यामुळे मी एक तुम्हाला एक दृष्टिकोन देते त्यामध्ये, की माझ्याकडे एक मुलगी आली होती शिकायला. म्हणजे आणि त्यानंतर हे असे बरेच प्रसंग घडले, पण हा एक प्रसंग सांगते की खूप वर्षांपूर्वीची, एक 12-13 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, की तिने भाषा शिकायला सुरुवात केली. आणि पण शिकायला जेव्हा सुरुवातीला आली ना, तेव्हा ती मला म्हणत होती की मला जपानी शिकायची आहे, पण मला ना इंग्लिश तेवढीशी येत नाही, किंवा म्हणजे मला येते पण मला ना कॉन्फिडन्स नाही, आय कांट स्पीक, जे आपण मगाशी म्हटलं तसं. म्हटलं हरकत नाही ना, असं म्हणलं काय सगळ्या जपानी लोकांना इंग्रजी येतं का? म्हणजे जपानी शिकण्यासाठी काही इंग्लिश येणं क्रायटेरिया नाहीये, सो यू कॅन डेफिनेटली लर्न. आणि तिला संस्कृत फार छान यायची बरं का, आणि तिने जपानी भाषा खूप छान शिकली. आणि पुढे जाऊन तिने ते जपानी भाषेच्या JLPTच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा वगैरे दिल्या. नंतर पुढे जाऊन ती जपानला गेली स्कॉलरशिपवर, आणि ती जपानमध्ये जपानी माणसांना संस्कृत आणि मराठी शिकवते. सो म्हणजे असंही होऊ शकतं. एक्झॅक्टली. आणि मी एक असं ऐकलं, म्हणजे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, की एक छोटीशी गोष्ट आहे. आमचे एक मित्र आहेत, डॉक्टर संदीप नुलकर म्हणून, ते भाषा तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं स्वतःची एक मोठी ट्रान्सलेशन कंपनी आहे. त्यांचं एक नेहमीचं उदाहरण आहे, एक छोटीशी कासवछाप अगरबत्ती घेतली
तरी त्याच्यामध्ये भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेशन्स असतात. कारण जे युजर मॅन्युअल्स आहेत कुठल्याही गोष्टीचे ते त्या भाषेमध्ये येणं गरजेचं आहे. तर त्यामुळे भाषा शिकत असताना अगदी मला असं वाटतं की स्वतःच्या भाषेचं फाउंडेशन जास्त चांगलं करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर आपण दुसऱ्या भाषा शिकत जाणं गरजेचं आहे. सो हा तुझा एक्झॅक्टली हा तुझा सल्ला असेल. येस. आता अजून एक आपण दुसऱ्या एका गोष्टीकडे वळूया. भाषा आणि मल्टीकल्चरलिझम. कारण तू 22 भाषा बोलतीयस. त्या कुठल्या कुठल्या आहेत मला थोडंसं सांगू शकशील? कुठल्या कुठल्या भाषा आहेत त्या? युरोपियन आहेत म्हणजे फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, रशियन मी शिकले आहे. त्यानंतर आपल्या एशियन मध्ये घेताना जॅपनीज, चायनीज आहे, मॅन्डरिन म्हणजे. आणि युरोपियनलाच परत म्हणजे ह्या आपल्या फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, स्पॅनिश, इटालियन, रशियन झाल्या, चायनीज झाली, पर्शियन, पोर्तुगीज, उर्दू, अरेबिक, डच, एस्तोनियन, स्लोवाक, चेक, स्पीडिश, आयरिश, एस्पेरांतो. सो ह्या जेव्हा मी भाषा शिकले ना, तर खरं सांगायचं तर या भाषेचा जास्ती वापरही माझा झालेला नाहीये. याचं कारण असं आहे की त्या भाषेत तेवढी कामं वगैरे कधी आली नाही. जनरली टिपिकली ज्या भाषेमध्ये जितकी जास्ती कामं येतात तितकं मला जास्ती त्या भाषेचा सराव झाला आणि दॅट बिकेम माय स्ट्रॉंगर, माय फॉर्टे असं म्हणता येईल. आणि आपण जे म्हणतोय की कल्चरलिझम आणि लँग्वेज लर्निंग आणि त्याच्यामुळे जे आपण एक कल्चरल इंटेलिजन्स म्हणतो जो एक डेव्हलप होतो, तर हे काय आहे म्हणजे अगदी फॉरेन लँग्वेजेसच्या भानगडीत मी पडतच नाही आणि अगदी भारतातल्या इतर भाषांच्याही भानगडीत मी पडत नाही. मी अगदी फक्त आपली मराठी भाषा जरी घेतली आणि मराठी भाषा आता पुलंनी म्हटलेलं आहे की मी पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर मध्ये की मुंबईची मराठी ही आंग्लोद्भव आहे, पुण्याची मराठी ही संस्कृतोद्भव आहे आणि नागपूरच्या मराठीवर हिंदीचा प्रभाव आहे. ह्याचं कारण काय आहे? जिओग्राफिकल रिझन्स, की तुम्ही कुठे आहात त्या प्रांताशी निगडीत किंवा त्या तिकडचं जी एक संस्कृती आहे त्याचा सगळ्याचा परस्पर या सगळ्या गोष्टींवर प्रभाव पडत असतो आणि म्हणून ती भाषा तशी इव्हॉल्व्ह होत असते. आता ह्या सगळ्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो ना की कल्चरल इंटेलिजन्स इज व्हॉट इट इज म्युच्युअल रिस्पेक्ट. आपण काही दररोजच्या जीवनामध्ये भाषा तज्ज्ञ म्हणून किंवा एक भाषा अभ्यासक म्हणून किंवा असं काहीच म्हणून बोलत नाहीये. प्रत्येक वेळेला आपण भाषा अभ्यासक म्हणूनच काम केलं पाहिजे असं नाहीये. कम्युनिकेशन आणि दोन व्यक्ती जेव्हा बोलतायत तेव्हा त्या दोन व्यक्ती बोलताना भाषा बोलताना भावना पोहोचवणे हे गरजेचं आहे. सो मी नेहमी म्हणते की पुणेरी भाषेत सांगायचं झालं तर भापो करणे म्हणजे भावना पोहोचवणे हे किती जास्ती गरजेचं आहे. आणि मग यामध्ये शुद्ध अशुद्ध आणि पाणी बोलणं की किंवा आम्ही नाही बाबा असं म्हणत किंवा पेन भेटलं काय म्हटलं, पेन मिळालं म्हण, तर ह्या सगळ्या चुका काढून आपण फक्त दुरावे निर्माण करत असतो. एक्झॅक्टली. मी कितीतरी वेळा पोस्ट बघते फेसबुक वरती वगैरे सोशल मीडियावरती की जिकडे लोक असं लिहितात की कसं चुकीच्या मराठीमध्ये भाषेच्या विशेष दिल्या जात आहेत किंवा काही लेख लिहिलेले आहेत फेसबुक वरती वगैरे. तर मला असं म्हणायचं की तिकडे एवढी त्या गोष्टीचा कीस पाडणे किंवा निंदा करणे याची गरज नाहीये. यांनी फक्त आपले दुरावे निर्माण होतात आणि भाषा ही जोडण्याचं काम जर करू शकते तर आपण भाषेला एकत्र आणण्याची जास्ती गरज आहे. म्हणजे मी एक नेहमी उदाहरण देते की आपल्याकडे जी पोळी असते ब्रेड, फ्लॅट ब्रेड इंग्लिशमध्ये म्हणूया, फ्लॅट ब्रेड जो आहे आपला सगळ्यांचा प्रिय, त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत आपल्याकडे. आपण त्याला पोळी म्हणतो, घडीची पोळी म्हणतो, फुलका म्हणतो, चपाती म्हणतो, घडी. सो हे जे सगळे प्रकार आहेत ते एका फ्लॅट ब्रेडला आहेत, पण हे सगळे एवढे विविध शब्द दिलेले आहेत आपल्याकडे. पण आपण काय ठरवतो, आम्ही बाबा पोळी म्हणतो, आम्ही चपाती नाही म्हणत. हे का म्हणण्याची गरज आहे. सो कल्चरल इंटेलिजन्स स्टार्ट्स देअर. एक्झॅक्टली. IQ म्हणतो ना तसं कल्चरल कोशंट हा चेक केला पाहिजे प्रत्येक माणसाचा. मला असं वाटतं की आपण दोघीही त्याच क्षेत्रातले असल्यामुळं भाषा शिकणं हे फार महत्वाचं ठरतं या सगळ्या गोष्टींसाठी, नाही का? कारण कल्चरल इंटेलिजन्स तिथेच सुरू होतो
आणि जो आज फार गरजेची गोष्ट आहे. आणि भाषा शिकण्याच्या पद्धती जर का तुम्ही सुरू केल्या, म्हणजे भाषा शिकण्याची प्रोसेस सुरू केली, तर मला वाटते नक्कीच याच्यावर आपल्याला मात करता येईल. आणि कल्चरल इंटेलिजन्स वाढवण्याचा जो काही मार्ग आहे तो हा मला असं वाटतं तो बेस्ट मार्ग आहे. भाषा शिकणं, भाषा सुरू करणं. भाषा आणि संस्कृती दे आर इनसेपरेबल, यू कांट सेपरेट देम. करेक्ट. तुला असा काही अनुभव आलाय कधी? म्हणजे आतापर्यंत तू दिलेल्या संदर्भात मी नाही विचारणार तुला, पण कल्चरल इंटेलिजन्सचा वापर तू भाषेसाठी केलायस किंवा काही गोष्टींसाठी तुझ्या व्यवसायासाठी, याचं काय तुझा स्वतःचा अनुभव काय आहे? एक साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे जसं आता आपण आपल्या हिंदीत किंवा मराठीमध्ये बोलताना आपण हिंदीमध्ये आप म्हणतो, म्हणजे तुम नाही म्हणत, आप. किंवा मराठीमध्ये पण आपण अगदी म्हणतो. खरं. आदरार्थी आपल्याकडे शब्द आहेत. वेरेस इंग्लिशमध्ये इट्स ऑलवेज यू. बट यू गो टू युरोपियन कल्चर, युरोपमध्ये सुद्धा म्हणजे वू म्हणा फ्रेंचमध्ये, किंवा जर्मन भाषेत म्हणा, किंवा इतर युरोपियन ज्या भाषा आहेत तिकडे सुद्धा यू म्हणजे सेकंड पर्सन साठी 2 शब्द आपल्याला दिसून येतात. तसंच जपानी भाषेमध्ये ते नावाच्या पुढे सान लावतात, म्हणजे ऑनरिफिक फॉर्म जो आहे हा तिकडे त्याला खूप महत्व दिलं जातं. तो हा जो एक म्हणजे इतर भरपूर भाषा शिकल्या कारणाने ही जी एक आपल्याला एक जाणीव होते ना, ही माझ्या मते फक्त बऱ्याच भाषा शिकल्याने हे कळायला लागतं, समजायला लागतं. आणि प्रत्येक वेळेला मग मला असं नाही वाटत की अख्खी भाषा शिकण्याची पण गरज आहे, पण एक थोडा एक अंदाज आला. आणि आपण जेव्हा म्हणतोय की टुडे वी आर ग्लोबल सिटीजन्स, तर मग वी हॅव टू लर्न टू रिस्पेक्ट ऑल द कल्चर्स. मला या गोष्टीवर काम करायला जरूर आवडेल आणि तुझी मदत मला लागेल. पुढे आपण नक्की एकत्र काम करूया या विषयावर. भाषेच्या विविध संधी ज्या आहेत, कारण तू ट्रान्सलेटर म्हणून, मेडिएटर म्हणून किंवा विविध कामं केलेली आहेस, तर भाषेच्या संधींविषयी आम्हाला थोडी माहिती दे. कारण आतापर्यंत खूप बोललं गेलंय, तरी सुद्धा तुझ्यासारख्या एक्सपर्ट व्यक्तीकडून हे बोलणं, हे ऐकणं आम्हाला जरूर आवडेल. नक्की मॅम. सो भाषेच्या संधी म्हणजे अर्थातच सगळ्यांना माहितीये की तुम्ही भाषांतरकार तर होऊ शकता, पण लोकांना वाटतं भाषांतरकार म्हणजे नेमकी काय प्रकारचे ट्रान्सलेशन. तर इवन ॲज अ ट्रान्सलेटर भरपूर त्यामध्ये सब कॅटेगरीज आहेत, की लिगल ट्रान्सलेटर आहेत, म्हणजे कॉर्पोरेट वर्क जे करतात, की जिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे 2 कंपन्यांचं जेव्हा मर्ज होतात त्या 2 कंपनीज, किंवा त्यांचे जे मॅन्युअल्स आहेत, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल्स आहेत पासून ते बऱ्याच गोष्टी आहेत. सो तिकडे मग खूप टेक्निकल लँग्वेज वापर करणं किंवा लिगल ट्रान्सलेशन करणं हे त्यामध्ये येतं. किंवा आता आपल्याकडे जेव्हा नेटफ्लिक्स म्हणजे OTT सगळे जे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, तर त्यावरती जे सिरीज येते, कार्टून येते, किंवा आज आपण कोरियन सिरीज खूप आपल्याकडे बघण्याचं कल्चर आलेलं आहे. तर हे जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला एक ही गोष्ट पण लक्षात आली पाहिजे की ओके, आज मी जेव्हा इथे बसून कोरियन सिरियल बघते, किंवा एखादी जपानी कार्टून बघते, किंवा एखादं फ्रेंच टीव्ही सिरीज बघते, याचा अर्थ कोणीतरी ते भाषांतरित केलेलं आहे, म्हणजे त्या संधी आहेत उपलब्ध. तो त्या साईडला आहे. परत पुस्तकं विविध ट्रान्सलेट करणं आहे. सो ट्रान्सलेशन मध्ये पण खूप सब कॅटेगरीज आहेत. सिमिलरली दुभाषी म्हणून, इंटरप्रिटर म्हणून आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता. आणि आता तर ट्रान्सलेशन्स मध्ये आणि ह्या सगळ्या तुम्हाला एखादी भाषा जेव्हा येतेय, खूप चांगला तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास आहे, तेव्हा AI डेव्हलप करण्यासाठी, AI मॉडेल्स डेव्हलप करण्यासाठी सुद्धा भाषा अभ्यासकांची गरज लागते. आमची एक मैत्रीण आहे, वयाने मोठी आहे आमच्यापेक्षा, ती सध्या टाटा कन्सल्टन्सीजमध्ये कल्चरल इंटेलिजन्सचे तिचे स्वतःचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, पण ती भाषेतनं आलेली आहे. भाषेच्या माध्यमातून तिनं ही गोष्ट साध्य केली. मला वाटतं हा एक फार मोठी गोष्ट आहे करिअरच्या बाबतीत, करिअरची संधी शोधायची असेल तर, नाही का? ऍब्सोल्युटली. कारण कल्चरल इंटेलिजन्स म्हणजेच आपण जेव्हा म्हणतोय की ग्लोबल वर्क प्लेस, डायव्हर्स कल्चर्स आहेत, डायव्हर्स टीम्स,
भाषा, तुमचे क्लायंट सगळे डायव्हर्स आहेत, आणि बरोबर. जर हे एवढं सगळं आपण डायव्हर्सिटीवर बोलतोय, पण मग आपण जर कल्चरल कोशंट वाढवणार नाही आहोत मात्र, नाही आहोत. तर मग Exactly. इट इज नॉट गोइंग टू हेल्प. इट इज बरोबर. ऍब्सोल्युटली. मी तुझ्या प्रोफाईलमध्ये एक शब्द वाचला होता, लँग्वेज डिगर. लँग्वेज डिगर, लँग्वेज डिगर. हा, तो काय आहे? लँग्वेज डिगर असं मी जे लिहिलेलं आहे माझ्या प्रोफाईलवरती, इट बेसिकली मीन्स की लाईक डिगिंग ऍज इन खणणे आणि खणून शोधणे, हे जे आहे खोदकाम करणे आणि शोधणे, हे मला प्रचंड आवडतं. त्यामुळे लाईक आय ऑलवेज से, आणि माझ्या अगदी वेबसाईटवरही लिहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला ज्याला फक्त 2-3च भाषा येतात, त्यांना कदाचित त्या भाषेमध्ये जास्ती प्रभुत्व असेल, पण माझ्या एवढ्या भाषा असल्या कारणाने प्रभुत्व किंवा अभ्यास आहे, पण त्याच क्षणी ते तितकं फास्ट रिप्रोड्यूस कधी कधी माझ्याकडनं होत नाही. पण त्यामध्ये खोदकाम करणे काय आहे की दॅट ऍक्च्युअली मेक्स माय इम्प्रूव्ह माय लँग्वेज कोशंट अँड कल्चरल इंटेलिजन्स कोशंट जो म्हणतो तो त्यामुळे डेव्हलप होतो की काय नेमकं ती माणसं करत असतील, काय नेमकं आपण करतोय, मग आपलं कधीतरी कुठे चुकतंय का, की फक्त म्हणजे कसं असतं, नाहीतर एक आपलं एक नेहमीची एक ह्युमन टेंडन्सी काय आहे की चुकलं म्हणजे ते दुसऱ्याच, आपलं कधीच नाही. तर असं नाही. पण तो हे जे आहे हे माझ्या मते भाषा शिकवते, आणि ही जी एक एम्पॅथी आहे, हा जो एक म्युच्युअल रिस्पेक्ट आहे सगळ्यांच्या भाषेविषयी, इतर संस्कृतींविषयी, इतर इतिहासाविषयी सुद्धा, सो हे कुठेतरी भाषा शिकवते, आणि हे मला शिकायला आवडतं. त्यामुळे सतत वाचायला त्यामध्ये आवडतं, आणि म्हणून आय कॉल माय सेल्फ अ लँग्वेज डिगर. मला असं वाटतं की हे खूप चांगलं उदाहरण आहे. तुझ्याकडे बघून माझ्या विद्यार्थ्यांनी हे शिकावं, किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांनी, की तू जरी बहुभाषिणी म्हणून प्रसिद्ध असलीस, किंवा स्वतः तुला 22 भाषा येतात आणि त्या तू वापरू शकतेस, हे जरी असलं तरी तुझी लर्निंग प्रोसेस ही अजून सुरू आहे, आणि तू ते सतत सतत ती गोष्ट इम्प्लिमेंट करत असतेस. बरोबर? येस येस. यू आर द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ स्टुडंट शुड बी. ह्युमनकडे, माणसाकडे, व्यक्तीकडे एक सुपर पॉवर आहे, अँड दॅट सुपर पॉवर इज लर्निंग. लर्निंग, एक्झॅक्टली. इफ वी स्टॉप लर्निंग, I think we stop progressing. So every single day when we get up, we wake up, we learn, we start learning. आणि we have to keep learning. बरोबर. मला असं वाटतं की जसं सायन्सशी लोक स्वतःला अपडेट करत असतात, बरोबर, सायन्स मधले करिअर, तर तसं लँग्वेजमध्ये का नाही? कारण काही वेळेला त्यामध्ये नवीन लिखाण येत असतं, त्याच्यामधून काही नवीन कन्सेप्ट तयार होतात, आणि त्या सतत शिकत राहणं, मला वाटतं की दिस इज व्हॉट लँग्वेज डिगिंग इज. येस येस, करेक्ट. आपण आता पुढच्या एका गोष्टीकडे वळूया. सिन्स यू आर डीलिंग विथ मेनी लँग्वेजेस, कारण तू असं म्हणालीस की काही भाषा प्रॉमिनंटली वापरतेस आणि काही भाषा तू शिकली आहेस, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तू वापरू शकतेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्शियन जर का तू इराण, इराक सारख्या किंवा त्या मध्य एशियाच्या भागामध्ये गेलीस तर तू वापरू शकशील नक्कीच. बरोबर? कारण पण इकडे काम करत असताना त्याचा वापर, त्याचा जाण्या अगोदर मग एक अभ्यास करून त्यावरती परत एकदा ब्रशअप करून, जसं आपण दिवाळी आली की ती ठेवलेली सगळी ठेवणीतली भाजी केवळ काढतो, पुसतो, चकचकीत करतो परत आणि ठेवतो, तसंच आहे ते. एक्झॅक्टली. तर मला सध्या पडलेला अजून एक प्रश्न आहे की लँग्वेज स्विचिंग, कोड स्विचिंग अँड कोड मिक्सिंग, याचं तुझ्या करिअरमध्ये किंवा तुझ्या एकूण कामाच्या आणि तुझ्या अनुभवामध्ये याच्याबद्दल तू काय सांगशील? कारण ते करणं गरजेचं आहे, आणि गरजेचं असेल तर ते कितपत असावं, आणि ते काय काय कसं असतं तुझ्या बाबतीत, कसं असतं कोड स्विचिंग आणि कोड मिक्सिंग? कोड स्विचिंग माझ्या मते आय थिंक आपण सगळेच जण करत असतो दैनंदिन. बरोबर. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, आपण आता मराठीत बोलतोय, मध्येच काही गोष्टी आपण इंग्लिशमध्येही बोलतोय. त्याच मध्ये जर एखाद्या मी आता आपलं हे समजा बोलणं आटपलं, व्हिडिओ बंद केला, आणि समजा मी इथे आता रानडे रोडवरती भाजी आणायला गेले, तर आणि तिकडे माझ्या समोर एक हिंदी भाषिक भाजीवाला आहे, तर मी त्याच्याशी
हिंदीत बोलते, पण ते बरोबर. उच्च दर्जाचं चांगलं दिल्लीचं हिंदी नसतं आणि ते अतिशय बंबईया हिंदी असतं. पण मी बरोबर. तेच हिंदी जर बोलले तरच ते त्या भाजीवाल्याला समजेल, कळतं. नाहीतर ते त्यालाही समजणार हो, नाही. कारण मी बरोबर. त्याच्या पुढे जाऊन म्हंटल की भाई साहब आलू और प्याज के दाम क्या है, तर तो हं. माझ्याकडे असं बघून म्हणेल की काय झालं हिला. आणि त्याला मी जर म्हंटल नाही की अरे भैया आलू और बटाटा कैसे दिया, हे मी जेव्हा बोलते, बरोबर. सो दॅट इज द रिअल ट्रू इसेन्स ऑफ एनी लँग्वेज, राईट? की इतकी ती भाषा फ्लेक्सिबल आहे. कारण कोणतीही भाषा, कारण ती आपण जे आपण म्हणतो की भावना पोहोचवण्याचं जे काम करण्याची जी बरोबर. क्रिया करते. आणि हं. त्यामुळे हे जे कोड स्विचिंग आहे की मात्र मी जेव्हा दिल्लीत असेन तेव्हा मग मी ती चांगली हिंदी जी आहे ती वापरण्याचा प्रयत्न करेन. आपण व्हेरॅज फॉर्मल म्हणूया, फॉर्मल हिंदी. फॉर्मल हं. फॉर्मल हिंदी म्हणूया. आणि मी बरोबर. चांगली अशासाठी म्हणतेय की दिल्ली वगैरे नॉर्थ साईडची जी या लोक आहेत ते भागात आपल्याला म्हणतात की तुम्ही फारच खराब हिंदीत बोलता. बोलता. म्हणजे बरोबर. मुंबईची अशा हिंदी ही अर्थानं. फार खालावलेली हां. आहे असं म्हणतात. अशा पण अर्थानं. खालावलेलं वगैरे म्हणण्यापेक्षा ही आपली हिंदी म्हणजे बंबईया हिंदी जे म्हणतो ती झालेली आहे हो. त्यामध्ये. आणि फॉर्मल हिंदी तर अजूनच वेगळी आहे. आणि पण कोड स्विचिंग आणि कोड मिक्सिंग मला वाटते प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचा फायदा होतो. लाईफ मध्ये त्याचा फायदा होतोच. कारण यु नो कुठल्याही बाबतीत तुम्ही म्हंटल की माझ्या पुढे जर एक दोन वेगळ्या भाषेच्या व्यक्ती आहेत किंवा बरोबर. आणि मला समजा जरी भाषा येत नाहीये, म्हणजे मी नाहीये तिकडे, एखादी एक वेगळी व्यक्ती आहे कॉर्पोरेट मधली, आणि तो माणूस जर त्याच्या पुढे एखादा जपानी क्लायंट बसलाय आणि एखादा अमेरिकन क्लायंट बसलाय, कोड स्विचिंग सिम्पली इज गोइंग टू शो विथ हिज म्हणजे बॉडी लँग्वेज अँड टोन. कारण प्रत्येक वेळेला भाषेतनच फक्त कोड स्विचिंग नाहीये, तर तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं सुद्धा कोड स्विचिंग होत असतं. सो दॅट इज ऑल अबाउट कोड स्विचिंग आणि युझिंग दॅट अप्रोप्रिएट थिंग्स किंवा कोड्स म्हणूया आपण. स्पीक तेव्हा ते गरजेचंच आहे, नाही का? ते गरजेचं. एकूणच भाषा ही खरं तर आपल्याला समृद्ध करत असते आणि विविध भाषा शिकणं हे जास्त तुमचा अनुभव संपन्न करतं, तुम्हाला कामाच्या संधी जास्तीत जास्त देतं आणि तुम्हाला स्वतःला एक तुमची पर्सनॅलिटी जास्त डेव्हलप होते. बरोबर? नक्की. तर मला असं वाटतं की या नोटवर आपण थांबूया. फक्त त्याच्यापूर्वी मला एक तुला विचारायला आवडेल, कारण अजून एक गोष्टीबद्दल मला तुझी उत्सुकता आहे. लाईफ कोच असा एक तो प्रोफाईल तुझ्या प्रोफाईलमध्ये आहे, तर ते म्हणजे काय? कारण अजून फक्त एक सांगते की सागा क्रिएशन्सची निर्मितीच मला जेव्हा मी याबाबत विचार करत होते, तेव्हा लाईफ स्किल्स डेव्हलप करणं थ्रू युअर सक्सेस स्टोरीज. बरोबर. कारण इथं येणाऱ्या बोलणाऱ्या लोकांच्या मधून त्यांनी काय लाईफ स्किल उचलायचं आणि ते कसं आपल्यामध्ये त्याची एक स्वतःची ते स्किल वापरायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. तर त्याचं महत्व मला सांग, लाईफ कोच म्हणून आणि लाईफ स्किल मेंटॉर म्हणून. कसं आहे ना की ह्याची सुरुवात कशी झाली तेही थोडं सांगते आधी. की सो मी एक होमस्कूलिंग मॉम सुद्धा आहे. ते ऐकलेलं आहे मी. त्याला होमस्कूल केलं. आता होमस्कूलिंग केलं, मग एक कम्युनिटी डेव्हलप करणं आलं. त्या कम्युनिटी बिल्डिंग मध्ये मग जे ऑलरेडी एक्झिस्टिंग होमस्कूलर्स होते त्यांनी मला कुठेतरी गाईड केलं. मला गाईड केलं म्हणून मला समजलं की काय एक्झॅक्टली मला करायचं आहे ह्यामध्ये. अर्थातच मग मला जर कुणीतरी गाईड केलं नसतं तर मलाही ते कळलं नसतं. पण मला कोणीतरी केलं म्हणजेच मलाही पुढे ते करणं गरजेचं आहे हे माझ्या कुठेतरी लक्षात आलं. आणि मग ही जी एक कम्युनिटी बिल्ड केली, तिकडे मग एकमेकांना मदत करणं आलं, एकमेकांना इन्स्पायर करणं आलं, मोटिवेट करणं आलं, हेल्प करणं आलं, सपोर्ट करणं आलं. ह्या सगळ्या गोष्टी करताना असं लक्षात आलं की भाषेसाठी तर मी खूप गायडन्स करतच होते. मी शिकवते त्या कारणाने भाषेत कसं करिअर करावं, भाषा कशी शिकावी, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतच होत्या. पण मग अजून माझा स्कोप थोडा वाईडन झाला होमस्कूलिंगमुळे आणि शिक्षण क्षेत्रात इन जनरल एवढे वर्ष काम केल्यामुळे. मग फक्त
करिअर गायडन्स असं नाही म्हणणार मी, पण सिम्पल थिंग्स लाईक तुम्ही जेव्हा किंडर गार्टनला एका शाळेमध्ये ऍडमिशन घेता आणि त्यानंतर ऍज अ पेरेंट जेव्हा तुम्ही खूप ओव्हरवेल्म व्हायला लागता, तर स्वतःला ओव्हरवेल्म न करता तुम्ही कसं ह्या ओव्हर कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये सस्टेन होऊ शकता. बरोबर. तर हे जे आहे हे करण्यासाठी सिंपल काही गोष्टी असतात, त्यांना समजावून देणे, त्यांना गाईड करणे, त्यांना त्यासाठी मेंटॉर करणे. तर ह्या गोष्टीतनं ती सुरुवात झाली आणि मग हळूहळू वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी म्हणा किंवा काय, तर मग अजून मग पेरेंट्स यायला लागले, अप्रोच व्हायला लागले की मग आम्ही कसं करू. काही पेरेंट्स नुसतेच यायचे की अगं मग आम्ही वर्कशीट्स कशा बनवू. तर मी तर खरं तर म्हणायचे की आधी तर तुम्हाला अगदीच बालपणीपासून आता वर्कशीट्सचीच काय गरज आहे. गिरवायलाच पाहिजे आहे तर एका थाळीमध्ये रवा घ्या आणि रव्यामध्ये किंवा मातीमध्ये वाळूमध्ये त्यांना गिरवायलाच सांगा अक्षरं. लगेच पेन पेन्सिल घेऊन वर्कशीट प्रिंटआउट मारून द्यायचीच गरज नाहीये. सो अशा ज्या सिंपल गोष्टी होत्या त्या त्यांच्याशी शेअर केल्या आणि त्यांनी एक कम्युनिटी बिल्डिंग केलं. स्किल डेव्हलपमेंट जी आहे ती स्किल डेव्हलपमेंट मला असं वाटतं कुठेतरी अगदी बालपणीपासून होत असतं. म्हणजे आपण लहानपणी म्हणतो मोटर स्किल्स डेव्हलप करायचे, मोटर स्किल्स डेव्हलप करायचे त्यासाठी आजकाल खेळणी पण असतात बाजारामध्ये. पण सिम्पल थिंग्स आहेत की वाळलेले दोरीवरचे कपड्यांच्या घड्या घालणे, मटार सोलणे, मेथी निवडणे, इथपासनं ती डेव्हलपमेंट आहे. आणि ह्यामधनं फक्त तुम्ही मोटर स्किल्स नाही डेव्हलप करतात, पण तुम्ही त्या मुलाला घरामध्ये कामं करणं जे आहे, ही जी एक इक्वालिटी आहे घरामध्ये, ही शेअरिंग रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, ह्याची पण एक जाणीव ऑटोमॅटिकली करून देत असतात. तो एक बॉन्ड निर्माण होतो की आज जर घरामध्ये आजोबा आणि नात समजा एकत्र लसूण सोलत बसलेले आहेत, घरातलं कामही होत आहे आणि त्या ग्रँड पेरेंट मधलं जे एक बॉन्ड आहे तोही एक वेगळा डेव्हलप होतोय. सो हे जे आहे ना, दिस इज स्किल बिल्डिंग, स्किल डेव्हलपमेंट विच स्टार्ट्स ऍट ऍब्सोल्यूट बेसिक लेवल. आणि मी त्या ग्राउंड लेवलला मला काम करायचंय आणि काम करते की तिकडे जर झालं ना, म्हणजे त्या बरोबर वेळेत जर ती बियाणं बरोबर पेरली गेली ना, मग आय थिंक सो पुढे आपल्याला तेवढी चिंता नसते. तर फक्त जाता जाता एक एवढाच प्रश्न की लँग्वेज लर्निंग आणि लाईफ स्किल्स, मला असं वाटतं की हे खूप हँड इन हँड आहे, नाही का? आणि म्हणजे भाषा शिकत असताना आपण माणूसच शिकत असतो खरं तर. कारण भाषा ही कॉम्प्रिहेन्शन स्किलमधून, आणि ती मग गोष्टी असतील, छोट्या छोट्या त्या भागातल्या कथा असतील किंवा त्या भागातलं ओरल लिटरेचर असेल, ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण शिकत असतो. त्यामुळे लाईफ स्किल वेगळं शिकायची फार काही गरज नाही आहे. मला असं वाटतंय तू त्याचं एक जास्त चांगलं उदाहरण आहेस, कारण तू तुझ्या मुलाला जेव्हा वाढवायला लागली आहेस तर ह्या सगळ्या ह्याच्यातूनच तुला ते कळत गेलं, कारण भाषा शिकत असतानाच ह्या गोष्टी होत असतात. ओके, द लास्ट क्वेश्चन. एक कॉमन क्वेश्चन असतो आमच्या लँग्वेज टीचर्ससाठी, आणि सिन्स यू आर इन टू इट, तू असं काही रेकमेंड करू शकशील की ही भाषा शिकली तर ह्याच्या संधी जास्त आहेत, ही भाषा शिकली तर याच्या संधी जास्त आहेत, असं काही आहे का? अशी काही गणित आहेत का? असंही आहे. आणि ह्यासाठी एक साधी सोपं गणित आहे अगदी, की जी भाषा काय असतं, लँग्वेजेस पॉप्युलर असतात, डिमांडमध्ये असतात. पॉप्युलर भाषा म्हणजे कोणती, की शाळेमध्ये फ्रेंच आहे, माझे 10 मित्र मैत्रिणी फ्रेंच शिकतायत म्हणून मी फ्रेंच शिकते, सो दॅट्स अ पॉप्युलर चॉईस. डिमांडमध्ये म्हणजे काय, की ज्यामध्ये खूप तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि मग तुम्ही ती भाषा निवडता. आता तुम्ही ही भाषेची निवड कशी करा, तर साधी गोष्ट आहे. तुम्ही जर दररोज वृत्तपत्र वाचत असाल किंवा न्यूज ऐकत असाल, बघत असाल, आणि तुम्हाला देशात होणाऱ्या, परदेशात होणाऱ्या, तुम्हाला जगात होणाऱ्या जर घडामोडींची थोडीफार माहिती असेल, तर तुम्हाला एक लक्षात येतं की आपण आता भारतात राहतो, तर मग भारताचे कोणत्या देशाशी जास्ती संबंध आहेत, आपल्याकडे जास्ती कोणत्या कंपनीज आहेत, एमएनसीज आहेत, आपली जास्ती कुठल्या देशाबरोबर देवाणघेवाण होते. तर त्याच मध्ये आपल्याला मग ती उत्तरं मिळतात की ओके, मग मला त्यामध्ये जास्ती अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. उदाहरणार्थ एक उदाहरण देते सोपं, की
पॉप्युलॅरिटी आणि डिमांड दोन्ही च एक मस्त सांगड झालेली आहे, ती म्हणजे कोरियन भाषा. सध्या मला येत नाही, पण त्यामध्ये की कोरियन म्हणजे के पॉप कल्चर आज आहे. कोरियन सिरीज लोक भरपूर बघता आहेत, म्हणजे एस्पेशली टुडेज जनरेशन. कोरियन फूडच्या कडे पण आकर्षित आहेत आणि कोरियन भाषा शिकल्याने तिथे डिमांडही आहे करिअर अपॉर्च्युनिटीजच्या दृष्टीने. सो दॅट इज हाऊ यू चूज अ लँग्वेज वेन यू वॉन्ट टू लर्न. आज आपण इथे थांबूया. तुझ्याशी बोलून मला खूप खरंच छान वाटलं आणि खूप वेगवेगळे इनपुट्स मिळाले, लँग्वेज टीचर म्हणून पण किंवा मेंटॉर म्हणून. कारण आमच्या पुढे 6,000 विद्यार्थी असतात आणि त्या सगळ्यांचीच आमचा व्यवहार चालू असतो. आणि खूपदा त्यांना असं वाटतं की मॅडमना खूप माहिती आहे, पण मला आज जास्त माहिती तुझ्याकडून मिळाली आणि त्याबद्दल तुझे धन्यवाद. नाही, खरंच मिळाली, कारण आम्ही फक्त इंग्लिशशी रिलेटेड आणि आमचं फक्त काय होतं काम हे जास्तीत जास्त अभ्यासक्रमाशी रिलेटेड असतं. पण तू प्रॅक्टिकल वापर भाषेचा तू जास्त करतेस आणि त्यामुळं तुझे जे इनपुट्स आहेत ते खरंच आम्हाला टीचर्सना म्हणून आणि लँग्वेज करिअर म्हणून निवडणं, भाषा ही एक संधीचा मार्ग म्हणून निवडणं, याच्यासाठी आज फार उपयोग होईल असं मला वाटतंय. आपण या विषयावर, कारण लँग्वेज डिगिंगबद्दल मला तुझ्याशी जास्त बोलायला आवडेल, कारण लँग्वेज डिगिंग मधून खरंच वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडणार आहेत. आम्ही जेव्हा भाषा शिकवतो तेव्हा थोडासा तो प्रयत्न करतो, पण तू म्हणतेस तसं त्याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करणं आणि त्याच्यावर जास्त काम करणं. आपण दोघीही भाषा विषयाशी रिलेटेड आहोत म्हणून तर ते आपण नक्की करूया. आणि पुढच्या वेळेला मला तुझ्याशी लँग्वेज डिगिंगबद्दल बोलायला जरूर आवडेल. आज तू इथे आलीस, आमच्याशी बोललीस आणि हे खूप चांगलं मार्गदर्शन ठरेल असं मला वाटतंय. तर सागा क्रिएशन्स तर्फे तुला धन्यवाद आणि आपण परत एकदा नक्की या विषयावर, अजून एखाद्या विषयावर नक्की बोलूया. धन्यवाद. नक्की नक्की, मलाही आवडेल. आणि मला तुम्ही तुमच्या या युट्यूबच्या या कार्यक्रम आमंत्रित केलं त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपण भेटलो अमृता लँग्स हिला. अमृता बहुभाषिक आहे. अमृताने 22 भाषा शिकलेल्या आहेत. त्यातल्या काही भाषांमध्ये ती दररोजच्या तिच्या व्यवहारामध्ये त्या भाषांचा वापर करते. तिचं करिअर त्याच्यामध्ये आहे आणि काही भाषा ही तिचा इंटरेस्ट म्हणून शिकलेली आहे आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ती त्या भाषा वापरते. आज ती आपल्याशी भाषा शिकण्याचे फायदे, मल्टीकल्चरलिझम म्हणजे बहुसांस्कृतिकता आणि त्या बहुसांस्कृतिकतेचा वापर आपल्या एकूणच जगण्याच्या पद्धतीमध्ये कसा करायचा याचा ती एक फार चांगलं उदाहरण तिनं दिलं. तर त्या संदर्भात आज आपण तिच्याकडून काही गोष्टी ऐकल्या. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली मतं काय आहेत हे आम्हाला जरूर कळवा. आपल्याला कोणत्या विषयामध्ये अजून ऐकायला आवडेल हे आम्हाला जरूर कळवा. आपण सागा क्रिएशन्सला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचं सागा क्रिएशन्स पोचवा. धन्यवाद.